सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्री 3 ऑक्टोबरला गुरुवारपासून सुरू होत आहे. महिलांनो, तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचे मूळ स्थान जवळ असेल तर मी म्हणेल नक्की जाऊन आपल्या कुलदेवी आईचे दर्शन घ्या, तिचा मान सन्मान करा. या 9 दिवसात तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा पती पत्नीने घरातल्या कुटुंबियांनी जाऊन आपल्या देवी आईची ओटी भरा, तिचा मान सन्मान करा, तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा. जर मूळ स्थान तुमचं जवळ असेल तर नक्की मी म्हणेल नक्की जाऊन या. आणि नवरात्री तुम्हाला वाटत असेल की गर्दी आहे, मग तुम्ही नंतरून गेला तरीही चालेल, पण आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला चुकू नका. तर नवरात्र सुरू होत आहे 3 तारखेपासून, 3 ऑक्टोबर गुरुवारपासून. तर या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत दररोज महिलांनो हळदीचे हे 5 उपाय जर तुम्ही केले, मी 100% सांगते घरात सुख शांती येईल, कुलदेवीची अखंड कृपा राहील, लक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल. ज्या घरात लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात, आता हे हळदीचे उपाय सांगत आहे, प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करेल आणि त्या घरात कधीही दारिद्र्य गरिबी येणार नाही आणि तुम्हाला सर्व सुख शांतीची प्राप्ती होईल. पैसा सर्व सुख नाही तर त्या घरात पैसा पण येईल. तुम्ही जर हे 5 उपाय केले, तुमच्याकडं पैसा पण येईल, धन पण येईल, लक्ष्मी पण येईल आणि त्याबरोबर सुख समाधान आणि आरोग्य सुद्धा येईल. ज्या घरात आरोग्य राहतं त्या घरात विनाकारण पैसा खर्च होत नाही आणि त्या घराची आर्थिक टंचाई कायमची दूर होते, बरकत राहते, लक्ष्मी टिकून राहते. तर 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर 3 ऑक्टोबर ते जवळजवळ 11 ऑक्टोबर, तुम्ही 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी सुद्धा हे 5 उपाय केले हळदीचे तरी अतिउत्तम अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात. अगदी साधे सोपे उपाय आहे, माझ्या मैत्रिणींना माहीत पण असेल, पण तुम्ही जर विसरून गेला म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे. तर आपल्या कुलदेवीची सेवा करणं महत्त्वाचं असतं. कुळात म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा घरातल्या सौभाग्यवती स्त्रीने, घरातल्या कर्त्या स्त्रीने खूप गरजेचं असतं. तसं कुमारिका मुली असतील त्यांनी सुद्धा नवरात्रीत कुलदेवीची सेवा अवश्य करा. ज्यांच्या लग्ना कार्यात अडथळे येतात त्यांनी, कुमारिका मुलींनी अवश्य आपल्या कुलदेवीची रोज 108 वेळा मंत्र जपा, देवी आई समोर बसा जरा वेळ, रोज नित्य नियम 9 दिवस तरी रोज आपल्या देवी आई समोर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, 108 वेळा मंत्र जपा. कुठलाच तुमच्या देवी आईचा मंत्र माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः अगदी साधा सोपा मंत्र आहे, किंवा तुम्हाला तुमच्या देवी आईचा मंत्र येत असेल तर नक्कीच म्हणा. प्रत्येक कुलदेवीचा मंत्र हा कुलदैवत असू दे, कुलदेवी असू दे, मंत्र हा असतोच. आपल्या कुलदेवीचं स्तवन किंवा मंत्र म्हणायला चुकू नका. जेवढी जमेल तेवढी सेवा आपल्याला या नवरात्रीत करायचं आहे. तर नवरात्रीत हे हळदीचे 5 उपाय आता मी तुम्हाला सांगत आहे, नक्की करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं देवी आईचं मूळ स्थान जर जवळ असेल तर मी म्हणेल नक्की या. 9 दिवसात तुम्ही एकदा तरी जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे. आता समजा तुमचं देवी आईचं मूळ स्थान जवळ नसेल तर मग तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल तिथं जाऊन सुद्धा महिलांनो रोज देवीचं दर्शन घ्या. अगदी दिवसातून एकदा जरी गेला, सकाळी सकाळी आंघोळ करून. आधीच्या काळी तर आम्ही बिना चप्पल सकाळी सकाळी लवकर उठायचं, इतकं सुंदर प्रसन्न वातावरण असतं ते नवरात्रीचे 9 दिवस. आत्ता पण आठवलं तर आता आपल्याला एवढं जमत नाही पहाटे उठून, पण तुम्हाला जर जमत असेल ना मैत्रिणींनो तर नक्की पहाटे उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि आपल्या देवी आईचं घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल तिथं जाऊन नक्की दर्शन घ्या. इतका सोन्यासारखा तुम्हाला अनुभव येईल, देवी आई तुम्हाला भरभरून देईल. इतकं सुंदर वातावरण असतं ते नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला इतकं देऊन जातात, भरभरून देऊन जाईल देवी आई. फक्त तुम्ही तिचं दर्शन तर घेऊन या. नवरात्रीत एकदा तरी साडी चोळी, खणा नारळाची ओटी आपल्या घरात सुद्धा, तुमच्या घरात जर घट बसलेले असेल, घट बसो किंवा नसो, आपली कुलदेवी असतेच. आपली कुलदेवी समोर आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे. तुम्हाला जर कुलदेवीच माहीत नाही, तुमच्याकडं टाक नाही, फोटो नाही, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक सुपारी मांडा,
विड्याची पानं घेतली तुम्ही किंवा नुसती सुपारी, तांदळाची रास करा, त्यावर एक सुपारी मांडा, तिला तुमची कुलदेवी समजून 9 दिवस तुम्ही तिची पूजा करा. 9व्या दिवसाच्या आत तुम्हाला तुमची कुलदेवी कळून येईल कोण आहे. स्वतः ती दर्शन द्यायला तुमच्या घरात येईल. मनात श्रद्धा जर असली ना तर आपली कुलदेवी आपल्याला भेटायला आणि दर्शन द्यायला नक्की येते. श्रद्धा नसेल तर तुम्ही कितीही पूजलं देवीला काही उपयोग नाही. श्रद्धा महत्त्वाची असते आणि देवीला नवरात्रीत जर तुम्ही श्रद्धेने मोठ्या मनाने जर पूजलं ना तर नक्की देवी आई आपल्या लेकरांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते. तर या नवरात्रीत आपल्या घरात आणि मंदिरात सुद्धा जाऊन तुम्हाला ओटी नक्की भरायचं आहे. ओटीत 9 दिवसात एकदा तरी देवी आईला तांबूल म्हणजे गोड पानाचा विडा नक्की अर्पण करा. घरात सुद्धा अर्पण करा आणि एखाद्या मंदिरात गेला तिथं सुद्धा गोड तांबूल नक्की अर्पण करा. रोज देवीची घटाजवळ कुटुंबाने मिळून कापूर आरती नक्की करा. रोज घटाला नैवेद्य दाखवा. तूप, साखर, गूळ म्हणजे असे वेगवेगळे नैवेद्य असतात. याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, नक्की बघा मैत्रिणींनो. रोज घटाला वेगवेगळ्या फुलांच्या माळी नक्की घाला. स्वच्छ कपडे घालून हातात हिरव्या काचेच्या बांगड्या घालून रोज देवी आईची आपल्या कुलदेवीची नक्की सेवा करा. आणि कोणी घरी सवाशी स्त्री आली तिला खाली हात पाठवू नका. तिला फूल द्या, एखादं फळ द्या, तिला हळदी कुंकू लावून नमस्कार करून मग तिला घरी धाडा. बघा किती छान अनुभव येणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस सोन्यासारखा अनुभव नक्कीच देऊन जाईल. आणि आणखीन सोन्यासारखा अनुभव हवा असेल तर नवरात्रीत आता हे 5 हळदीचे उपाय नक्की करायचा आहे. पहिला हळदीचा उपाय महिलांनो, नवरात्रीच्या 9 दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायचा आहे. हा उपाय महिलांनी करायचा आहे. फक्त महिलांनी रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यात 2 चिमूट हळद टाका, आंघोळ करा. बघा तुम्हाला लगेच तुमच्या आजूबाजू जी नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि तुम्ही जी इच्छा तुमची सोन्यासारखी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. सोन्याचे दिवस येतील तुम्हाला. नक्कीच तुमची प्रत्येक इच्छा तुमची कुलस्वामिनी नक्की पूर्ण करेल. कितीही तुमच्या कामात अडथळे येत असेल, तुम्ही किती दिवसापासून वाट बघत असाल त्या गोष्टीची, ती इच्छा तुमची या नवरात्रीत पूर्ण होईल. म्हणून प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक महिलांनी नवरात्रीत रोज आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे. 4 दिवस असेल, उपाय टाळायचा आहे, करू नका. आता दुसरा उपाय, रोज 9 दिवस घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन झालेच पाहिजे. रोज उंबरठा पूजन झालेच पाहिजे. आता आज केलं, उद्या पुन्हा नवीन करा. पुन्हा म्हणजे 9 दिवस आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं नवीन लेपन झालंच पाहिजे. नित्य नियम सकाळी लवकर उठा महिलांनो, आपल्या उंबरठ्याचं छान पूजा करा. माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे, जागृत वास करत आहे आणि तिला प्रसन्न करण्यासाठी हे 9 दिवस खूप महत्त्वाचे आहे. म्हणून हळदीचं लेपन, उंबरठा पूजन झालंच पाहिजे. तिसरा उपाय, घराच्या मुख्य दारावर हळदीने किंवा हळदी कुंकू एकत्रित तुम्ही हा पहिल्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपाय केला तरी खूप होईल. तर पहिल्या दिवशी 3 ऑक्टोबरला दार वगैरे आपण आधी स्वच्छ पुसून ठेवणारच आहोत. तर दार स्वच्छ पुसून घ्यायचं, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि आपल्या मुख्य दारावर हळदी कुंकू एकत्रित ओलं करायचं आणि पहिल्या दिवशी एक शुभ स्वस्तिक काढायचं आहे आणि मग ते 9 दिवस राहू दिलं आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा पुसून नवीन काढलं तरीही चालेल. सर्व काही शुभच लहरी तुमच्या घरात येईल. घरात सुख, शांती, आनंद, मंगलमय वातावरण आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. लक्ष्मी देवी आईची, कुलदेवीची अखंड कृपा तुमच्या घरावर कायम राहील. मुलाबाळांची तुमची भरभरून प्रगती होईल. म्हणून हा उपाय महिलांनो नक्की करा. मुख्य दारावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी, दोन्ही दिवशी आपल्याला, तुम्ही रोज जर स्वस्तिक काढलं तर अतिउत्तम. आता नाही जमलं तुम्हाला तर पहिल्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी नक्की काढा.
चौथा उपाय, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवार आलेला आहे. सर्व महिलांनी देवी तुळशीला 2 चमचे दूध आणि थोडीशी हळद या दिवशी भगवान विष्णूंचे नाव घेऊन अर्पण करायचे आहे. ज्या घरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि त्यात गुरुवार आलेला आहे, भगवान विष्णूंची ही सेवा केली जाते. तुळशीला 2 चमचे दूध आणि 2 चिमूट हळद अर्पण केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा तरी हा मंत्र जपा आणि तुळशीची सेवा करायची आहे. त्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते. ते घर सोडून देवी लक्ष्मी माता कधीच जात नाही. साक्षात भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची त्या घरावर, त्या महिलेवर अखंड कृपा त्या घरावर कायम राहते. त्या घराची दिवसेंदिवस कायम प्रगती होत राहते. तिथे कशाची कमी उरत नाही. प्रत्येक इच्छा त्वरित लक्ष्मी देवी पूर्ण करत असते. ही सेवा उपाय महिलांनो नक्की करायची आहे. 3 ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवार आलेला आहे. आपल्या तुळशी मातेला नक्की एक दिवा लावा, 2 चिमूट हळद, 2 चमचे दूध अर्पण करा आणि रोज 9 दिवस आपल्या तुळशीची सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही तर रोजच करत असाल, पण 9 दिवस तरी आपल्या दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा झालाच पाहिजे. हळदी कुंकू वाहून सकाळी आंघोळीनंतर तुळशीची पूजा करा. ही सेवा तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. 5वा उपाय, या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे त्यात तुम्हाला थोडीशी झेंडूची फुलं टाकून तोरण बनवायचं आहे आणि पानं घेताना 11 किंवा 21 स्वरूपात घ्यायची आहे. प्रत्येक पानावर हळदीचं ओली हळद करून घ्या आणि हळद महिलांनो प्रत्येक पानावर हळदीचं 1 बोट स्वतःच्या हाताने 1 बोट लावायचं आणि ते तोरण आपल्या मुख्य दारावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नक्की लावा. 9 दिवस तुम्ही तेच तोरण राहू दिलं आणि दसऱ्याला पुन्हा अशाच पद्धतीने 11 किंवा 21 पानांचं हळद लावून प्रत्येक पानावर हळदीचं बोट लावून अशाच पद्धतीने दसऱ्याला सुद्धा झेंडूची फुलं टाकून दसऱ्याला असंच तोरण लावा. घरातील वादविवाद, कटकटी, भांडणे, वास्तुदोष, गृहदोष, शत्रुदोष संपूर्ण नाश होतो, नष्ट होतो आणि घरात आनंदाचे मंगलमय सकारात्मक वातावरण आपोआप तयार होतं. तुम्हाला लगेच जाणीव होईल. तुम्ही हे तोरण लावून तर बघा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांनो आधीच तुम्ही पानं आणून ठेवा, स्वच्छ धुवून ठेवा, तयार करून ठेवा आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही ते हळदीचे बोट लावून प्रत्येक पानावर ते तोरण आपल्या दाराला लावून तर बघा. सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना, मंगल कलश, अखंड दिवा लावून आपल्या आईला घरात घटी बसवण्यासाठी आवाहन प्रार्थना करायची आहे. पुढील दिवसात रोज देवी आईची पूजा, नैवेद्य, आरती, माळ, पाणी अशी नित्य पूजा करायची आहे. सप्तमीला गोडाचा फुलोरा किंवा कडाकणीचा फुलोरा बांधावा. अष्टमीला कन्यापूजन, कन्याभोजन, त्याचबरोबर अष्टमीला देवी आईची ओटी भरणं खूप गरजेचं असतं. म्हणजे नवरात्री तुम्ही 9 दिवसात केव्हाही देवी आईची ओटी भरली तर शुभच आहे. पण काही महिला अष्टमीला ओटी भरणं खूप महत्त्वाचं मानतात, म्हणून तुम्ही अष्टमीला ओटी भरली तरीही चालेल. नवमीला देवीला घटातून उठवावे. षोडशोपचारे पूजन करून दसऱ्याला घटाचे विसर्जन करून अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची या 9 दिवसात आपल्या सर्व महिलांना सेवा करायची आहे. आणि त्यात महिलांनो तुम्हाला मी हे 5 हळदीचे उपाय सांगितलेले आहे. सर्व उपाय एकदम साधे सोपे आहे. तुम्हाला काही कष्ट घ्यायची गरज नाही की तुम्हाला काही विकत वगैरे खूप पैसा खर्च करायची गरज नाही. तरी पण तुमच्याकडं सोन्यासारखं सुख अगदी चालून येणार आहे. लक्ष्मी नारायण तुमच्या घरात अखंड वास करणार आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत दसऱ्यापर्यंत हे 5ही उपाय महिलांनो नक्की करा. माझं सांगण्याचं काम आहे पण तुम्हाला नक्की करायचं आहे. बघा तुम्हाला अनुभव चांगलेच येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.